महत्त्वाची बातमी, चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणाच्या निर्णयावरून शरद पवारांचं राज्य सरकारला आवाहन आहे। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय। 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद झाल्या, असं शरद पवारांनी म्हटलंय। उद्योजकांशी संवाद साधून समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा उभारावी, असं आवाहन शरद पवारांनी केलंय। शरद पवारांची फेसबुक पोस्ट आहे। चाकण MIDC मध्ये तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, पाणी, वीज, रस्ते समस्यांमुळे स्थलांतरणाचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे। हे उद्योग स्थलांतरित होऊ नये, रोजगार संधी टिकाव्यात, यासाठी सरकारनं तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे। 5 वर्षात महाराष्ट्रामधील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती नोकऱ्या गेल्या याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलेलं आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही।